लोणावळा खंडाळ्याच्या दरम्यान असलेल्या एका दरीच्या टोकावर असलेला एक छोटासा बंगला त्यांनी 2 दिवसांसाठी भाड्याने घेतलेला होता. सगुण आणि सुपर्णा जेव्हा बंगल्यावर पोहोचले तेव्हा शमा आणि रमाकांत बरोबर आणखीन 2 तरुण बंगल्याच्या व्हरांड्यात खुर्च्या टाकून गप्पा मारत बसलेले होते. सुपर्णाला बघता शमा प्रसन्नपणे ओरडली, "हाय सुपी." "हॅलो सुपर्णा," रमाकांत म्हणाला. सुपर्णा आणि सगुण बाजूच्या रिकाम्या खुर्चीवर बसल्यावर सगुणनं त्या 2 तरुणांशी सुपर्णाची ओळख करून दिली. सुपर्णा हे सुभाष काशीकर, लेखक आहेत, रहस्यकथा लिहितात. एका अतिसामान्य चेहऱ्याच्या, विस्कटलेल्या केसांच्या, गालावर दाढीचे खुंट असलेल्या तरुणाशी सुपर्णाची ओळख करून देत सगुण म्हणाला. काशीकरनं सभ्यपणे हात जोडत तिला नमस्कार केला. "आणि हाय अनवर शेख. तुफान वेगानं कार ड्रायव्हिंग करण्यात याचा कुणीच हात धरू शकणार नाही." अनवर हा साधारण 22-23 वर्षांचा तरुण होता. त्यानं बकरी टाईप दाढी वाढवली होती. हाडापेरानं तो चांगला मजबूत होता. लाल भडक रंगाच्या टी शर्टमधनं त्याचे हात एखाद्या अस्वलासारखे केसाळ वाटत होते. एकूण सुपर्णाला सगुणचे हे 2ही मित्र फारसे काही अपील झाले नव्हते, पण पिकनिकची मजा किरकिरी व्हायला नको म्हणून तिने स्वतःचं मत मनातच ठेवलं. पुन्हा गप्पा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात विषय पुन्हा गुन्हेगार आणि गुन्हेगारीकडे वळला होता. "याबाबतीत आमच्या सुपर्णाचं मत अगदी ठाम आहे," सगुण म्हणाला. "गुन्हा हा कुठल्याही परिस्थितीत केला गेला असला तरी गुन्हा हा शेवटी गुन्हाचा असतो असं तिचं म्हणणं आहे. काय सुपर्णा, बरोबर आहे ना?" "हो, आणि माझ्या या मताशी रमाकांत साहेबसुद्धा सहमत आहेत," सुपर्णा ठाम स्वरात म्हणाली. आणि मग काशीकरकडे बघत तिने विचारलं, "तुम्हाला काय वाटतं काशीकर साहेब? तुम्ही तर लेखक आहात, तेव्हा या विषयावर तुम्ही अधिकारवाणीनं बोलू शकता." काशीकर आपले दाढीचे खुंट कुरवाळत म्हणाला, "माफ करा मिस सुपर्णा, पण तुमच्या या मताशी मी अजिबात सहमत नाही आहे." सुपर्णानं काहीशा आश्चर्यानं काशीकरकडे बघितलं आणि मग विचारलं, "का बरं? तुम्ही तर रहस्यकथा लेखक आहात. आपल्या लिखाणातनं तुम्ही चोर बदमाशांना पकडून देत असाल ना?" "देतो ना, पण ते केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर माणूस जन्मजात गुन्हेगार नसतो. परिस्थिती त्याला गुन्हेगार व्हायला भाग पाडते, असं माझं ठाम मत आहे. आता उदाहरणच द्यायचं तर एखादा भुकेलेला माणूस दुसरा कुठलाच पर्याय समोर नसल्यामुळे भाकरीची चोरी करतो, तर त्याला मी तरी चोरी नाही म्हणणार. भूक ही त्याच्या शरीराची गरज आहे आणि ती पूर्ण करणं हा त्याचा धर्म आहे. मग हा धर्म अपराध कसा होऊ शकेल?" सुपर्णा यावर काही बोलण्याआधीच शमा काशीकरला उद्देशून म्हणाली, "काशीकर साहेब, भूक हा शरीराचा धर्म आहे आणि त्याची व्याख्या आपण फार चांगल्या पद्धतीनं केली आहे. एखादा भुकेला माणूस आपली भूक भागवण्यासाठी चोरी करत असेल तर एक वेळ ते क्षम्य आहे. मी केवळ क्षमा करण्याच्या बाबतीत बोलते हां. गुन्हा तर तो आहेच, कारण चोरी करून आपली भूक भागवणं हा निस्संदेह अपराध आहे." "भूक हा शरीराचा धर्म आहे हे तर आपल्याला मान्य आहे ना डॉक्टर?" मध्येच सगुणनं विचारलं. "हो, आणि भूक भागवणं हे प्रत्येक माणसाच्या दृष्टीनं अनिवार्य आहे हेही तुम्हाला मान्य आहे ना?" "अर्थात, पण त्यावर चोरी करणं हा एकमेव उपाय नाही आहे ना," सुपर्णा म्हणाली. "मग दुसरा कुठला उपाय आहे?" काशीकरनी विचारलं. "मी सांगतो ना." इतका वेळ शांतपणे त्यांचं संभाषण ऐकत असलेला अनवर म्हणाला, "अल्लानं माणसाला हातपाय दिले त्याचा त्यांनी उपयोग करावा. कसलंही काम करावं, भीक मागावी फार तर. चोरी करून पोट भरण्यापेक्षा भीक मागणं कधीही चांगलं." "काय मूर्खासारखं बोलतोयस रे अनवर?" काशीकर काहीशा उत्तेजित स्वरात म्हणाला. "काम करायला माणूस केव्हाही तयार असतो, पण त्याला काम मिळतं का? आणि हल्ली भीक मागणं हा सुद्धा एक धंदा झालाय. लुळ्या पांगळ्याला लोक भीक घालत नाही, तिथं धट्ट्या कट्ट्या माणसाला कोण भीक घालणार? आता माझंच बघ, माझ्याकडे थोडीफार बुद्धिमत्ता आहे, थोडीफार प्रतिभा आहे, त्याच्या जोरावर मी पैसे मिळवू बघतोय, पण हे हरामखोर प्रकाशक माझ्या कथेला 5-50 रुपये देऊन त्यावर हजारो रुपये मिळवतात. आता हाचा गुण
हा चित्रकलेच्या माध्यमातून पैसे मिळवू बघतोय, त्याचा हे तोच अनुभव आहे. आपल्या समाजात कलेची, कलाकाराची किंमत शून्य आहे. इमानदारीत भोग भागवण्याचे दिवस आता संपलेत. बेईमानी केल्याशिवाय या जगात जगणं आता अशक्य झालेलं आहे. तसंच असेल तर मग लेखनावरच पोट भरायचा अट्टाहास तू कशासाठी करतोयस? एखादी पानाची टपरी उघडून तू सुद्धा इमानदारीत पोट भरू शकतोस की. अनवरनं जशाच तसं उत्तर दिलं. सुपर्णाला या वादविवादात आता गंमत वाटायला लागली होती. रमाकांत मात्र कैसा बोर व्हायला लागला होता. शमालाही या असल्या वादविवादात फारसा इंटरेस्ट नव्हता. पण सगुण, काशीकर आणि अनवर मात्र तोच विषय घेऊन बोलत होते. अनवरच्या बोलण्यावर काशीकरच्या ऐवजी सगुणच म्हणाला, पण ही एक प्रकारची बेईमानीच आहे ना अनवर. आमच्या कलेशी बेईमान होऊन आम्ही पानाचं दुकान उघडून बसणं ही बेईमानी नाही आहे. आणि बेईमानी हा तर गुन्हा आहे, हे तर मान्य आहे ना? हो, बेईमानी हा गुन्हा आहे. पण लेखन करण्याऐवजी किंवा चित्र काढण्याऐवजी पानाचं दुकान मांडणं यात कसली आली आहे बेईमानी? सुपर्णा म्हणाली. अगदी साधी सरळ गोष्ट आहे. उदाहरण म्हणून आपण डॉक्टर शमा आणि वकील साहेबांचं घेऊ. डॉक्टर शमा या मनोरुग्ण स्पेशालिस्ट आहेत आणि वकील साहेब कायदे पंडित. आता केवळ 2 वेळची भूक भागवण्यासाठी डॉक्टर शमांनी वकिली आणि रमाकांत साहेबांनी डॉक्टरी पेशा पत्करला तर ती एक प्रकारची बेईमानी नाही का होणार? सुपर्णा क्षणभर थांबली आणि मग म्हणाली, एक तर्क म्हणून मी हे मान्य करते, पण तसंच असेल तर रमाकांत साहेब डॉक्टरीऐवजी दुसरा एखादा पेशा पत्करू शकतात आणि शमा वकिलीऐवजी टीचर किंवा इतर काही व्यवसाय करू शकत असेल तर काय वाईट आहे? वाईट आहेच ना, वाईट आहेच. ज्या क्षेत्रात आपल्याला गोडी आहे किंवा ज्या क्षेत्रात आपण ज्ञान मिळवलंय त्याचा उपयोग काय मग? सगुणचं बोलणं पूर्ण होण्याआधी मध्येच काशीकर म्हणाला, मी सुपर्णा, मी तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत केल्या गेलेल्या अपराधाला तर कायदासुद्धा अपराध मानत नाही. काय वकील साहेब, माझं म्हणणं योग्य आहे ना? हो, आत्मसंरक्षण करण्याच्या प्रयत्नात जर एखाद्या व्यक्तीच्या हातनं खून झाला असेल तर कायदा त्याला खून मानत नाही, कारण प्रत्येकाला स्वतःच्या जीविताचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. रमाकांतनं काहीशा तटस्थ स्वरात उत्तर दिलं. याचा अर्थ असा झाला ना की समाज आपल्या सोयीसाठी एखाद्या गोष्टीला अपराध मानणार आणि एखाद्या गोष्टीला आत्मसंरक्षण म्हणून सूट देणार, असंच ना? अनवर म्हणाला. नाही, तसं नाही अनवर साहेब. शेकडो वर्षांच्या अनुभवांचा अभ्यास करून कायदे बनवण्यात आलेले आहेत. गुन्हा एकच असला तरी तो कोणत्या प्रकारे, कोणत्या परिस्थितीत झालाय हे बघून त्याची वर्गवारी ठरवण्यात येते. सगुणानं लगेच तोच धागा पकडत इंदोरच्या महाराजांच्या हाराच्या चोरीचा विषय पुन्हा काढला. सगुण म्हणाला, रमाकांत साहेब, रुस्तुमला कसलीही मारहाण न करता त्याच्याकडून तो हिऱ्यांचा नेकलेस पळवण्यात आला. मी तरी याला अपराध किंवा गुन्हा म्हणणार नाही, कारण या दोन्ही पार्ट्यांचं कसलंच नुकसान झालेलं नाही. इंदोरच्या महाराजांना विमा कंपनीकडनं नुकसान भरपाई मिळाली. रुस्तुमला थोडासा मानसिक त्रास झाला असेल तेवढंच. पण ज्या लोकांनी तो हार पळवला, कदाचित त्यांना खरोखर तसं करण्या वाचून काही गत्यंतर नसावं. ते सगळे गरजवंत असावेत. कामधंदा न मिळाल्यामुळे त्यांनी हा असा मार्ग शोधला असेल. म्हणून माझं असं ठाम मत आहे की हिंसारहित अपराधाला अपराध मानू नये. मला वाटतं या विषयावर आपण यापूर्वीसुद्धा बोललेलो आहोत, रमाकांत म्हणाला. एखाद्याची वस्तू जबरदस्तीनं त्याच्याकडून हिसकावून घेणं याला कायदा गुन्हाचं मानतो. मी एक उदाहरण देतो. समजा एखाद्या स्त्रीवर एखादा पुरुष बलात्कार करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती स्त्री स्वतःचं शील जपण्यासाठी अशा व्यक्तीचा खून करते, तर कायदा त्याला खुनाची संज्ञा देणार नाही. पण समजा ती व्यक्ती किंवा पुरुष म्हणा हवं तर, त्या स्त्रीला कसलीही दुखापत न करता केवळ नशेच्या साहाय्यानं तिच्यावर बलात्कार करत असेल तर कायदा त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवतो. अरे काय चाललंय तुम्हा लोकांचं? शमा काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाली. आपण इथे पिकनिकसाठी आलोय का गुन्हा आणि गुन्हेगार या विषयावरच्या परिसंवादासाठी? मी आपल्या मताशी सहमत आहे बरं का डॉक्टर, अनवर म्हणाला. सगळ्यांनीच मग माना डोलावून शमाच्या मताशी सहमती दर्शवली.
पिकनिकचा मूड आता सगळ्यांच्या शरीरात भिनला होता. गप्पा गोष्टी गाणी यांनी पिकनिकला रंग चढला होता. सगुणच्या आग्रहाखातर अनवरनं मेरे अंगने में हे गाणं हावभावासकट म्हणून दाखवलं. काशीकरनं आपली रहस्यकथा सगळ्यांना ऐकवली. शमानं आपल्याला काही भेटलेल्या पेशंटचे किस्से सांगितले. रमाकांतनं कोर्टातले काही मजेशीर सुटके सांगितले. दुसरा दिवस सगळ्यांनी आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातून फिरण्यात घालवला. संध्याकाळच्या सुमाराला सगळेजण पुन्हा मुंबईला परतले. सुपर्णाला तिच्या बिल्डिंगजवळ सोडताना सगुणनं काहीशा अधिकारदर्शक स्वरात म्हटलं, सुपर्णा, उद्यापासून तू मला सिटिंग द्यायला पाहिजेस. उद्याचं उद्या बघू, मी आता फार थकली आहे. नाही, उद्या तू मला सिटिंग द्यायलाच पाहिजे. अच्छा, गुड नाईट. असं म्हणत तिच्या बोलण्याची वाट न बघता सगुणनं गाडी स्टार्ट करून टाकली. सुपर्णा तिथेच उभी राहून सगुणच्या कारचे टेललॅम्प बघत असतानाच अचानक पुन्हा तिला ती जाणीव अतिशय तीव्रतेनं झाली. ती अदृश्य नजर तिला निहाळतीये. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. सुपर्णाच्या छातीची धडधड एकाएकी वाढली होती. चेहरा घामानं डबडबला. हे असं का व्हावं हे तिला अजूनही कळत नव्हतं. अजूनही आपल्या मनातली एकाकी एकटेपणाची भावना नाहीशी झाली नाहीये का? अजूनही मनाच्या तळाशी आपल्यातल्या न्यूनतेची जाणीव ठसठसतीये का? सगुणला अजूनही आपण मनात अढळ स्थान दिलेलं नसावं का? आणि हीच शक्यता तिला जास्त वाटली. सगुणशी अजूनही आपण हात राखून वागतोय. त्याच्याशी पूर्णपणे समरस होणं अजून आपल्याला जमलेलं नाहीये आणि म्हणूनच ही अशी अधूनमधून जाणीव आपल्याला होतीये. सगुणच्या सहवासात असताना त्या नजरेची कधी चुकूनही जाणीव आपल्याला कधी झाली नाही. तो नसताना असं नकळत मनातल्या मनात तिने निश्चय केला. यापुढे सगुणशी जास्तीत जास्त समरस होण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवायचा. सुपर्णा झटकन वळली. जिना चढून आपल्या फ्लॅटच्या दाराशी आली. तोपर्यंत तिने स्वतःला बरंच सावरलं होतं. कॉलबेलचं बटन दाबताच सुभद्रानं दार उघडलं. मम्मी डॅडी कुठे आहेत? दारातनं आत शिरत तिने सुभद्राला विचारलं. आहेत की आपल्या खोलीत. बरं म्हणत सुपर्णा आपल्या खोलीत गेली. एकदा तिला वाटलं मम्मी डॅडींना भेटावं, आपण आल्याचं सांगावं. पण आता 11 वाजून गेले होते. कदाचित मम्मी डॅडी झोपले असतील. उद्या सकाळी भेटू त्यांना. शिवाय स्वतः तीही खूप थकली होती. केव्हा एकदा बेडवर पडते असं तिला झालं होतं. आपल्या खोलीत येऊन तिने कपडे बदलले आणि सरळ बेडवर आडवी झाली. क्षणापूर्वी त्या अदृश्य नजरेच्या जाणीवेनं धास्तावलेलं तिचं मन नंतरच्या केलेल्या निश्चयामुळे बरंचसं शांत झालेलं होतं. बेडवर पडताच क्षणार्धात तिला गाढ झोप लागून गेली. कॉलबेलच्या आवाजानं तिकडे मम्मी डॅडी जागे झाले होते. सुपर्णा आल्याचं सुभद्राशी ती बोलत होती तो आवाजही त्यांनी ऐकला होता. सुपर्णा आपल्या खोलीत येईल असं त्यांना वाटलं होतं, पण नंतर ती तिच्या खोलीत गेल्याचं त्यांना जाणवलं. डॅडींनी टेबल लॅम्प लावला, सिगार सुलगावली. पाठीशी उशी घेऊन ते अर्धवट उठून बसले होते. मम्मीनं डॅडींकडे बघून विचारलं, सगुणविषयी तुम्ही काही माहिती काढली आहे का नाही? हा, प्रयत्न करतोय, एक दोघांना सांगितलंय. पण चित्रा, एखाद्या माणसाबद्दल तसं काही स्पष्टपणे विचारणंही शक्य नसतं ना. एखाद्या माणसाबद्दलची माहिती बोलण्याच्या ओघातून काढून घ्यावी लागते. आणि अशी माहिती सर्वस्वी खरी असतेच असंही नाही. एखाद्या माणसाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. पण इंद्र, मला वाटतंय सगुणविषयी नेमकी आणि खरी माहिती आपल्याला लवकरात लवकर समजायला हवी. सुपर्णात होत असलेलं परिवर्तन तुम्ही बघतात. अर्थात त्यात तिचं काही चुकतंय असं नाही. आजवर पुरुषाचा सहवास असा तिला मिळालाच नाही, पण म्हणूनच मला भीती वाटतेय. सुपर्णाच्या बाबतीत जर काही वाईट प्रकार घडला तर ती तो सहन करू शकणार नाही. तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. मलाही तीच काळजी वाटतेय. पण सगुणविषयी नेमकी माहिती काढायची कशी ते माझ्या लक्षात येत नाही आहे. डॅडी गंभीर स्वरात म्हणाले. मम्मी क्षणभर विचार करत राहिली आणि एकदम म्हणाली, आपण एखाद्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली तर? एखाद्या माणसाबद्दलची गुप्तपणे माहिती काढणाऱ्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज मुंबईत बऱ्याच आहेत हल्ली. डॅडींचे डोळे एकदम आनंदानं चमकले. अरे खरंच की, हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. डायमंड सिक्युरिटी एजन्सी नावाची एक कंपनी मला माहिती आहे.
ठीक आहे, मी उद्याच त्यांच्याशी संपर्क साधतो. बघा, जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर करा. हो, अगदी नक्की, डॅडी म्हणाले आणि सिगार विझवून त्याने टेबल लॅम्प बंद करून टाकला. पुन्हा सगळीकडे निशब्द शांतता पसरली. त्या निशब्द शांततेला एका मोटरसायकल स्टार्ट होण्याच्या आवाजानं एक लहानसा ओरखडा उमटला, तेवढाच. 6च्या सुमाराला सुपर्णा सोहराब अँड सन्सच्या बिल्डिंगमधनं बाहेर पडली. बिल्डिंगच्या बाहेरच सगुण मोटरसायकल स्टँडला लावून सिगरेट ओढत उभा होता. सकाळीच त्यांनी सुपर्णाला फोन करून संध्याकाळी ऑफिसवर येतो असं सांगितलेलं होतं. सुपर्णाला बघताच हातातली सिगरेट खाली टाकून तो तिच्या जवळ आला आणि क्षणभर एकटक नजरेनं तिच्याकडे बघत उभा राहिला. सुपर्णानं मोरपंखी रंगाची साडी नेसली होती. आपले लांबसडक केस तिने एका रंगीत रुमालानं मानेजवळ बांधले होते. मोकळे केस वाऱ्याच्या झुळकीसरशी तिच्या अंगाखांद्यावर भिरभिरत होते. तिच्या त्या अप्रतिम लावण्यानं क्षणभर सगुणचं भान हरपल्यासारखं झालं होतं. सगुणच्या त्या एकटक नजरेनं सुपर्णाच्या सर्वांगावर गुलाब फुलल्यासारखे झाले होते. चेहरा आरक्त झाला होता. डोळ्यांच्या पापण्या संकोचानं झुकल्या होत्या. काय बघतोयस एवढं? शेवटी सुपर्णानं विचारलं. ते नाही, काही नाही. एकदम भानावर येऊन स्वतःला सावरत सगुण म्हणाला, मग तिच्याकडे बघत काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाला, मी बरोबर 5:30ला येतो म्हणून तुला सांगितलं होतं. अर्धा तास झाला मला इथे उभं राहून. त्याची नाराजी सुपर्णाच्या मनाला गुदगुल्या करून गेली. काय करणार बाबा, नोकरी आहे. तुझ्यासारखे आम्ही थोडे स्वतंत्र आहोत. अगं पण सगळेजण तर 5:30ला बाहेर पडले, तू काय करत होती? अरे तुला मी सांगितलं नाही का, जूनमध्ये आमच्याकडे मोठा लिलाव होणार आहे, त्याची लिस्ट बनवण्याचं काम चालू आहे. तुला हा सोहराब सेठ चांगलं राबवून घेतोय की ग? सगुण कपाळावर आठ्या घालत म्हणाला. नाही रे, मीच बसते. सोहराब अंकल तर मला किती वेळा म्हणतात वेळेवर जा. मग का नाही जात? अरे नाहीतरी घरी जाऊन काय करायचं असतं, नुसतं बोर व्हायचं. त्यापेक्षा इथे निदान माझा टाईमपास तरी होतो ना. ते तुझं पूर्वीचं जाऊ देत ना, पण आता मी तुला 5:30ला येतो म्हणून सांगितल्यावर तरी तू बरोबर 5:30ला बाहेर पडायला हवं होतं. तुझी वाट बघत बाहेर कोणीतरी थांबलंय याची जाणीव नको का तू ठेवायला? सॉरी बाबा, कानाला हात लावल्यासारखं करत सुपर्णा म्हणाली. पण तू आता इथेच उभं राहून माझ्याशी वाद घालणार आहेस का? सगुणनं मग मोटरसायकल स्टँडवरनं काढली, स्टार्ट केली. सुपर्णा त्याच्या मागे बसली. सगुण सुपर्णाला घेऊन सरळ आपल्या खोलीवर आला. सुपर्णानं त्याच्या स्टुडिओ कम खोलीत पाय ठेवताच तिला जाणवलं, पहिल्यांदा पाहिलेल्या स्टुडिओच्या दशेत आणि आत्ताच्या दशेत काडीचाही फरक नव्हता. उलट पूर्वीपेक्षा तिथे जास्त कचरा दिसत होता. सुपर्णानं क्षणभर सगळीकडनं नजर फिरवली. मग मनाशी कसला तरी निश्चय करत तिने साडीचा घोळ किंचित वर करून कमरेला खोचला. साडीचा पदरही खांद्यावरून घेऊन पोटाजवळ खोचला आणि सगुणला काहीही न बोलता तिने स्टुडिओ स्वच्छ करायला सुरुवात केली. सगुण नाही, तिला अडवलं नाही. तो मुकाट्यानं तिच्याकडे बघत उभा राहिला. झाडू कुठं आहे? झाडू नाहीये. झाडूचा आणि माझा काही संबंध नाही आला. तू एक झाडू घेऊन ये आणि येताना एक विमचा डबा घेऊन ये. सुपर्णानं आज्ञा सोडली. सगुणला सुपर्णाचं हे रूप विलक्षण आवडलं होतं. काही न बोलता तिच्या आज्ञेसरशी तो बाहेर पडला. सगुण गेल्यावर सुपर्णानं स्टुडिओ आवरायला घेतला. वाकडे तिकडे पडलेले कॅनव्हास तिने व्यवस्थित लावले. धुतलेले आणि मळलेले कपडे वेगवेगळे केले. मळलेले कपडे एका बाजूला काढून ठेवले. धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ते तारेवर टाकले. एक जुना मळलेला कपडा घेऊन चित्रांवर बसलेली धूळ झटकली. रंगात भिजून सुकलेले ब्रश स्वच्छ केले. ते व्यवस्थित कलर पॉटवर ठेवले. मग एका कोपऱ्यात असलेल्या कॉटवरचा बिछाना झाडायला तिने सुरुवात केली. उशी उचलताना एक कागदाचा चौकोनी तुकडा उडून कॉटच्या खाली पडला. सुपर्णानं तिकडं फारसं लक्ष नाही दिलं. बिछाना झाडून त्यावरची बेडशीट व्यवस्थित केली. उशांवरचे आभरे काढून मळलेल्या कपड्यांच्या ढिगात टाकले. दुसरे स्वच्छ आभरे तिला कुठे दिसले नाहीत. मग उशा तिने पुन्हा तशाच कॉटवर ठेवून दिल्या. काही सेकंदात खोलीचं स्वरूप एकदम बदललं होतं. फक्त आता खालचा कचरा तेवढा काढायचा राहिला होता आणि झाडू असल्याशिवाय तो काढणं शक्य नव्हतं. सुपर्णा सगुणची वाट बघत तशीच कॉटवर बसून राहिली.
15-20 मिनिटात सगुण एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात विमचा डबा घेऊन आला. सुपर्णाने त्या हातातल्या दोन्ही वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या. या सगळ्या उष्ट्या कब्बशा आणि प्लेटी उचल, मोरीत ठेव. इथलं आवरून झालं की मी त्या स्वच्छ करीन. नाही नाही, राहू दे, मी करीन की त्यानंतर स्वच्छ. माहिती आहे तू किती स्वच्छ करणार आहेस ते. आणि हे बघ, आज मी इथली सगळी सफाई करतीये. यापुढे रोज हे घर असं स्वच्छ राहायला हवं, समजलं? सगुणनं आज्ञाधारकपणे मान डोलावली. कब्बशा प्लेट्स उचलून ठेवल्यानंतर हे सगळे मळलेले कपडे मी बाजूला काढून ठेवलेत. त्याची यादी करून ते ताबडतोब लॉन्ड्रीमध्ये टाकून ये. धुतलेले आभरे आहेत का? आहे, एक त्या सुटकेसमध्ये असेल. सुपर्णानं आभरा काढला, एका उशीवर चढवला. कोपऱ्यातला टेबल स्वच्छ करून त्याच्यावर वस्तू व्यवस्थित लावल्या. मग झाडूनं ती केर काढायला लागली. सगुण तिच्या हुकमाप्रमाणे धुवायला टाकायच्या कपड्यांची यादी करायला लागला. सुपर्णानं खाली वाकून कॉट खालनं झाडू फिरवला. उशी खाली पडलेला तो कागदाचा तुकडा झाडूबरोबर बाहेर आला. त्या कागदाच्या तुकड्याकडे न बघता ती केर काढत राहिली. केर काढत काढत तिने सगळा कचरा एका कोपऱ्यात जमा केला. मग एका वर्तमानपत्राच्या कागदाचा तुकडा घेऊन ती गोळा केलेला कचरा भरायला लागली. तेवढ्यात तिची नजर त्या कागदाच्या तुकड्यावर पडली. एवढा वेळ लक्ष न दिलेला तो कागदाचा तुकडा म्हणजे एक पासपोर्ट साईजचा फोटो होता. तो फोटो मोनाचा होता आणि तो सगुणच्या बिछाण्यातनं पडला होता. बस, सुपर्णाला संतापायला तेवढं कारण पुरेसं होतं. त्याच संतापाच्या भरात तिने सगळा कचरा कागदात भरला, कोपऱ्यात ठेवला आणि मग मोनाचा फोटो हातात घेऊन ती तरातरा सगुण जवळ आली. सगुण बिचारा एक एक कपडा उचलून बाजूला ठेवत यादी बनवत होता. सुपर्णा आपल्या हातातला फोटो त्याच्या तोंडासमोर नाचवत संतापानं म्हणाली, ह्याचाही समावेश तुझ्या यादीत कर आणि जेव्हा ती परत येईल तेव्हा तिला देऊन टाक. आणि बोलता बोलता सुपर्णाला रडू कोसळलं. फोटो त्याच्या अंगावर फेकत दोन्ही ओंजळीत तोंड लपवून ती गदगदून हुंदके द्यायला लागली. क्षणभर सगुण दिगमूढ होऊन तिच्याकडे बघत राहिला. एकाएकी हिला काय झालं म्हणून. पण त्याची नजर समोरच पडलेल्या फोटोकडे घेतली आणि नेमका प्रकार काय घडला ते चटकन त्याच्या लक्षात आलं. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटले. चेहरा काहीसा ओशाळवाणा झाला आणि मग तो एकदम जोरजोरात हसायलाच लागला. सुपर्णाही आपलं रडणं विसरली. चकित नजरेनं त्याच्याकडे बघायला लागली. हसता हसता सगुण म्हणाला, सुपर्णा, अगं तू खरंच वेडी आहेस. अगं हा फोटो मोनाचा आहे आणि तुला माहिती आहे मोना माझी मॉडेल होती. मी तिचं पोर्ट्रेट काढलं होतं. इथे विसरून गेली असेल ती. त्यात एवढं रागावण्यासारखं किंवा रडण्यासारखं काय आहे. मनातून सगुण मात्र अतिशय सुखावला होता. मोनाचा फोटो बघून सुपर्णाची झालेली प्रतिक्रिया बघून एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती की सुपर्णा आपल्या प्रेमात पडली आहे. तिच्यातला स्त्री मत्सर जागृत झालाय. आता ती केवळ आपल्याकडे एक मित्र म्हणून बघत नाही आहे. सगुणच्या बोलण्यावर सुपर्णा काही बोलली नाही. पदराने तिने आपला चेहरा स्वच्छ केला. काही न बोलता ती आत गेली. मोरीत ठेवलेल्या कब्बशा प्लेट स्वच्छ करून तिने त्या जागच्या जागी लावल्या. आतली खोलीसुद्धा तिने आवरली. पुन्हा बाहेर आली. टेबलाच्या वरचे दोन्ही ड्रॉवर काढून स्वच्छ केले. सगळ्यात तळाचा ड्रॉवर बंद होता, त्याला कुलूप लावलं होतं. त्या ड्रॉवरची चावी दे. सगुणकडे बघत ती म्हणाली, चावी? अगं त्याची चावी हरवली आहे आणि त्यात काही नाही आहे. हे बघ, तू आता आराम कर, मी फर्स्ट क्लास चहा करतो. कपड्याचा गठ्ठा बांधून सगुणनं तो कॉट खाली टाकला. मग आतल्या खोलीत गेला. सुपर्णा त्याच्या मागोमाग आत गेली. सगुणच्या हातातून स्टोव काढून घेऊन तिने स्वतः स्टोव पेटवला, चहा ठेवला. सुपर्णा आता पुन्हा नॉर्मल झाली होती. पण मोनाचा विषय तिच्या डोक्यातनं गेला नव्हता. सगुणचे मोनाशी कशा प्रकारचे संबंध असावेत. तिचा फोटो अगदी उशाशी ठेवण्या इतपत त्यांचे संबंध गहिरे होते का. चहा पिता पिता सगुण म्हणाला, आता तुम्हाला सिटिंग द्या सुपर्णा. नाही हां, आज नाही, उद्या ऑफिसमधनं आल्यावर त्याबद्दल आपण बोलू. सुपर्णा क्षणभर थांबली आणि एकदम तिने विचारलं, सगुण मला खरं खरं सांग, मोनाबरोबरचे तुझे संबंध कसे होते. तुझं तिच्यावर प्रेम होतं का. सगुण क्षणभर थांबला. मग अगदी शांत गंभीर चेहरा करत म्हणाला, सुपर्णा, आता तुझ्यापासून मी काही लपवणार नाही. मोनावर माझं प्रेम होतं, तिचंही माझ्यावर प्रेम होतं.
पण तिला इथे माझ्याबरोबर राहणं पसंत नव्हतं. कारण काय माहिती आहे? तिचं म्हणणं होतं की आंटीनं माझ्यासाठी जी काही रक्कम ठेवली होती त्यातून मी काहीतरी छोटा मोठा उद्योग सुरू करावा. मग लग्न, मुलं बाळं, संसार वगैरे वगैरे. एकूण काय तर मी चाकोरीबद्ध आयुष्य जगावं अशी तिची इच्छा. मग मी तिला नकार दिला. पण तिचं काही चुकलं आहे असं मला नाही वाटत. प्रत्येक स्त्रीलाच वाटतं ना आपला संसार असावा, मुलं असावीत. नाही, तिचं काही चुकलं आहे असं मी म्हणत नाही, पण मला प्रोत्साहन देण्याऐवजी ती मला माझ्या कलेशी प्रतारणा करायला भाग पाडत होती. याचाच अर्थ तिचा माझ्यावर, माझ्या कलेवर विश्वास नव्हता. तिला एक सुरक्षित आयुष्य हवं होतं आणि ते मी देऊ शकणार नाही अशी तिची ठाम समजूत होती. जाऊ दे असं म्हणून सगुणनं एक दीर्घ निश्वास सोडला. तुझ्या आंटीकडनं तुला किती पैसे मिळाले होते? फार नाही ग, 10,000. आत्ता किती शिल्लक आहेत? आपला हा आगाऊपणा आहे. असं काही विचारायचा आपल्याला हक्क नाही असं तिला एकीकडे वाटत असताना दुसरीकडे सगुणवर आता आपला अधिकार आहे, आपल्याला हे विचारण्याचा हक्क आहे अशी ती मनाची समजूत घालत होती. काय 1,000-1,200 रुपये असतील. आणि ते संपल्यावर काय करणार तू? काहीही करीन. तोवर कदाचित माझी 1-2 चित्र विकली जातील. उद्याची काळजी मी आज का करू? पण तुला एक सांगतो सुपर्णा, एक ना एक दिवस मी मोठा चित्रकार जरूर होणार. पण त्यासाठी मला तुझ्या सहकार्याची आवश्यकता आहे. असं म्हणत सगुणनं एक सिगरेट पेटवली, जळकी काढी तशीच खाली टाकली. सुपर्णानं खाली वाकून ती काडी उचलली, नुकत्याच स्वच्छ करून ठेवलेल्या ॲस्ट्रेत टाकली आणि मग म्हणाली, मोनाच्या विषयी तू मला सगळं सांग. तिच्याविषयी सांगण्यासारखं खरंच काही नाही आहे सुपर्णा. ती सुंदर होती, पण सर्वसाधारण मुलींपेक्षा तिच्यात वेगळेपण असं काही नव्हतं. सर्वसामान्य मुलींप्रमाणे ती व्यावहारिक होती आणि प्रेमसुद्धा व्यावहारिक तराजूत तोलत होती. प्रेमात झोकून वगैरे देणं तिच्या स्वभावात नव्हतं. सध्या कुठे आहे ती? कोणास ठाऊक. शेवटचं आम्ही भेटलो त्याला आता 1 वर्ष होऊन गेलंय. सुपर्णा गप्प झाली. संध्याकाळ उलटून गेली होती. बाहेरचा अंधार खोलीत घुसायला बघत होता. सगुणनं उठून दिव्याचं बटण खाली ओढलं. सर्वत्र ट्यूबलाईटचा स्वच्छ प्रकाश पसरला. सुपर्णाच्या मनात मात्र अजूनही सगुण आणि मोनाचेच विचार घोळत होते. सगुणचं मोनावर प्रेम होतं, पण मोनाला स्वतःचं घरकुल हवं होतं, संसार हवा होता, मुलं हवी होती आणि म्हणून सगुणनं तिला नकार दिला. आपल्यालाही हेच सगळं हवंय. मग सगुण आपल्याला सुद्धा. पण आपण काही सगुणला त्याच्या कलेशी प्रतारणा करायला सांगणार नाही. उलट आपण त्याला प्रोत्साहन देऊ, प्रेरणा देऊ. त्यांनी या क्षेत्रात नाव कमवावं म्हणून वाटेल ते करू त्याच्यासाठी. मोनाच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. सगुणलाही तो जाणवला असावा म्हणून तो आपल्याकडनं सहकार्याची अपेक्षा करतोय. त्याला आपल्याबद्दल खात्री आहे. मोना आता सगुणच्या आयुष्यातनं कायमची निघून गेली आहे. मग आपण आता तिचा का आणि कशासाठी विचार करायचा? सुपर्णानं मनगटावरच्या घड्याळात बघितलं. 8 वाजायला आले होते. चल सगुण, आता आपण निघूया. दोघेही बाहेर पडले. पायीच हळूहळू फुटपाथवरनं चालायला लागले. सगुणनं मोटरसायकल घेऊ का म्हणून तिला विचारलं होतं, पण सुपर्णानं त्याला नकार दिला होता. पायी चालण्यातली मौज तिला लुटायची होती. शिवाय सगुणचा सहवास जास्तीत जास्त मिळावा हा सुद्धा हेतू होता. पण सुपर्णाच्या नशिबात पायी चालणं नसावं. कारण सगुणच्या खोलीतून बाहेर पडून 5-1 मिनिटं चालतात न चालतात तोच अचानक पांढऱ्या रंगाची फियाट त्यांच्याजवळ येऊन गपकन थांबली. अरे सगुण! कारच्या खिडकीतनं डोकं बाहेर काढत दाऊद खाननं आवाज दिला. त्या आवाजानं सगुणही दचकला. पण दाऊदला बघताच त्याचा चेहरा उजळला. अरे दाऊदसाहेब, तुम्ही इकडे? अरे इकडून चाललो होतो तेवढ्यात तू दिसलास. ओ हो हो, मिस सुपर्णा देवी सुद्धा आहेत का? नमस्कार नमस्कार. सुपर्णानं नमस्कार केला होता, पण मनातनं ती नाराज झाली. हा अचानक इथे भूतासारखा का उपटला? अगदी पाळतीवर असल्यासारखा. चला घरी जाऊ, बसा बसा. मागे वळून कारचं मागचं दार उघडत दाऊद खान म्हणाला. सगुणनं लगेचच त्याच्या आमंत्रणाचा स्वीकारही केला. सुपर्णाला क्षणभर सगुणचा राग आला. तिला न विचारता त्यांनी लगेच दाऊद खानचं आमंत्रण स्वीकारलं म्हणून. पण आता इलाज नव्हता. तिला नाही सुद्धा म्हणता येत नव्हतं, कारण तसं म्हणणं आत्ता बरं दिसलं नसतं. आपण सगुणला मोटरसायकल काढायला सांगितली असती तर बरं झालं असतं.
शिवाजी पार्कवर किंवा वरळी सी फेसवर जाऊन बसता आलं असतं. निदान हा माठ्या तरी भेटला नसता. सगुणनं उघडून धरलेल्या दारातून सुपर्णा आत शिरली. तिच्या पाठोपाठ सगुण. कार ड्राईव्ह करता करता दाऊद सगुणशी गप्पा मारत होता. सुपर्णाचं त्या गप्पांकडे लक्ष नव्हतं. 15-1 मिनिटांनी दाऊद खाननं आपली कार त्याच्या दुकानासमोर थांबवली. सुपर्णा आणि सगुणला घेऊन तो वर आला. तबस्सुम हॉलमध्ये बसली होती. सुपर्णाला आणि सगुणला बघून ती लगेच उठून उभी राहिली. सुपर्णानं तिला नमस्कार केला. पूर्वीच्याच यांत्रिकपणे तिने सुपर्णाला उलटा नमस्कार केला. पण एक गोष्ट सुपर्णानं नोट केली. सगुणला बघताच तबस्सुमच्या निर्जीव डोळ्यात क्षणभर एक चमक आली होती आणि ती बघून सुपर्णा काहीशी अस्वस्थ झालेली होती. या बाईच्या मनातही सगुणविषयी काही नाजूक भावना आहेत का काय? सुपर्णानं सगुणकडे पाहिलं, पण सगुणच्या चेहऱ्यावर तिला तबस्सुमविषयी कसल्याही भावना दिसल्या नाहीत. त्याचा चेहरा अगदी स्वच्छ होता. मोकळेपणानं तो तिच्याशी बोलत होता. तेवढ्यानंही सुपर्णाला थोडाफार दिलासा मिळाला. म्हणजे तबस्सुमच्या मनात सगुणविषयी तसं काही असलं तरी सगुणच्या मनात तिच्याविषयी काही नाही. खरं तर सुपर्णा सगुणमध्ये आता इतकी गुंतत चालली होती की सगुणवर आता आपल्या एकटीचा हक्क आहे असं तिला वाटत होतं. आपल्या हक्कामध्ये आता कोणीही भागीदार नसावा अशी तिची इच्छा होती. हॉलच्या भिंतीवर तबस्सुमचं तैलरंगात काढलेलं एक पोर्ट्रेट होतं आणि त्यावर चित्रकार म्हणून सगुणची सही होती. सुपर्णा ते चित्र बघत असताना दाऊद तिच्याजवळ आला. मिस सुपर्णा, हे पोर्ट्रेट सगुणनं काढलं इथेच हॉलमध्ये बसून. पाहिलं ना काय उत्कृष्ट काढलंय. माझी बेगम एवढी सुंदर आहे हे मला चित्र बघितल्यावर कळलं. आपणच केलेल्या विनोदावर स्वतः दाऊदच मोठ्यांदा हसला. आता तो हसला म्हणून आपणही हसायला हवं असं म्हणून सुपर्णानं किंचित स्मित केलं. मी तुम्हाला सांगतो मी सुपर्णा, सगुणमध्ये एक महान कलाकार लपलाय. बस त्याला एक मौका मिळायला हवा. मीही थोडीफार आर्ट जाणतो. माझ्या अनुभवानं सांगतो, सगुण एक दिवस मोठा चित्रकार बनणार. आज जे लोक त्याच्याकडे उपेक्षेनं बघतायत ना, त्याच लोकांच्या त्याच्या चित्रांवर उड्या पडतील उड्या. लिहून घ्या. सुपर्णा फक्त हुंकारली. सगुणनं तबस्सुमचं पोर्ट्रेट काढलेलं बघून ती काहीशी अस्वस्थ झाली होती पुन्हा. सुपर्णाची अवस्था सगुणच्याही लक्षात आली असावी. चहापान झाल्यावर सगुण उठला. दाऊदसाहेब, आम्ही निघतो. बराच उशीर झालाय. सुपर्णाचे मम्मी डॅडी तिची वाट बघत असतील. हा ठीक आहे. आणि सगुण मी उद्या माझ्यासाठी थोडा वेळ काढ ना, काम आहे. सगुणनं मान डोलावली. दाऊदच्या घरातनं बाहेर पडल्यावर सुपर्णानं सगुणला विचारलं, दाऊद खानचं तू कसलं काम करतोस? अगं फार काही नाही, इकडचा माल तिकडे पोचवणं एवढंच. दाऊद खानचा माझ्यावर फार विश्वास आहे. अडीअडचणीला मला तोच मदत करत असतो. सुपर्णानं मग आणखीन काही विचारलं नाही. घरकामाची फारशी सवय नसल्यानं सुपर्णाला थोडंसं थकायला झालं होतं. रस्त्यावरून जाणारी एक रिकामी टॅक्सी तिने थांबवली. सुपर्णाला टॅक्सीत बसवून सगुण पुन्हा दाऊदच्या घराकडे परतला. सगुणनं आपल्याला घरापर्यंत सोडायला यायला हवं होतं असं उगाचच सुपर्णाला वाटलं. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित कठपुतळी या कादंबरीचा 10वा भाग, 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.